अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आपल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अनेकांच्या मोटारी असतील, शेतात पाणी होतं, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी स्मशानभूमी सुद्धा वाहून गेलेले आहेत. तर या संदर्भात आपण शासनाला काय आवाहन करा? नाही, काय झालंय साहेब की आता जो पाऊस झाला, पाऊस चांगल्या प्रकारे झाला. शेतकऱ्यांवरती काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे, पण काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, त्यामुळे फार नुकसान झालं. आता मला वाटतं कुसूर गणामध्येच कुठेतरी मी पारखे साहेबांना गेले होते, मी बघितलेलं ते. तर तिथं स्मशानभूमी वगैरे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु याच्यामध्ये एक असं माझ्या निदर्शनास आलं की कुठलंही नुकसान झालं तर त्या शेतकरी त्या शेतात जाण्याच्या अगोदर तिथलं तलाठी भाऊसाहेब ते पोहोचतात पंचनाम्यासाठी. म्हणजे विषयीच्या पाठीमागचा असा आहे की पंचनामा फास्ट करून घ्या, शेतकऱ्यांचे तोंड बंद करा, पण द्यायचं काहीच नाही. पंचनामा झाले म्हणजे ज्यांचं नुकसान झाले ऑलरेडी ते शांत झाले. पंचनामा झाल्यानं आपण शांत झालो की आता पंचनामा होऊन गेला, परंतु मिळत काहीच नाही. कारण की मागे मे महिन्यामध्ये गारपिटी झाली, वादळ झालं. आता मी काल उमरजला गेलो, तिथं काहींची माझी चर्चा झाली. वादळ झालं, केळी सपाट झाल्या तांबे साहेब, पंचनामे ताबडतोब करून घेतले. ते सरपंचाने सांगितलं, मी गावामधल्या शेतकऱ्यांकडे जाण्याच्या अगोदर ते तलाठी भाऊसाहेब पोहोचले होते, ते पंचनामे करीत होते. अरे पंचनामे करून करता काय? त्याचा मोबदला कधी देणार तुम्ही? नुकसान भरपाई कधी देणार? कारण हे सरकार नुकसान भरपाई देत नाही, फक्त त्याने एकदा पंचनामे केले दुनिया शांत करून टाकायची, बस. फक्त घोषणा होते, शेतकऱ्यांना काही मिळत नाही. मग मला सांगायचं तात्पर्य तेच ना, तुम्ही पंचनामे केले म्हणजे शेतकरी शांत झाला. नंतर शेतकरी कुठपर्यंत जातो? तलाठी भाऊसाहेब काय जाणार? मग तलाठी भाऊसाहेब काय सांगतात? आम्ही तहसीलदार साहेबांना पाठवले. मग शेतकरी जास्त तहसीलदारांपर्यंत जातो, तहसील साहेब काय धान्यावरती पाठवले. मग मिळत काहीच नाही ना, फक्त एक कागदपत्री झालेलं आहे की फक्त पंचनामे करून घ्या, शेतकऱ्यांना शांत करावं, पुढे काही द्यायचं ना घ्यायचं. आपल्यामधून सरकारला काय इशारा असेल शिवसेनेचा? नाही, मग आमचा विषय असा आहे की जे नुकसान म्हणजे हे जे प्रकार तुम्ही जे घोषणा करताना त्या पुऱ्या कराव्यात. आणि शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न आहे तो सुद्धा ऍक्च्युअली क्लिअर व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरा एक विषय असा होता की कर्जमाफीचा विषय होता. कित्येक दिवसापासून, कित्येक महिन्यापासून चाललंय कर्जमाफी, पण अजूनपर्यंत कोणालाही कर्जमाफी झालेली नाही. उद्धवजी साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तशीच सरसकट कर्जमाफी केली होती. त्या प्रमाणामध्ये आज कुठल्याही प्रकारचे निकष न लावता, साहेबांनी निकष लावले नव्हते, सर्रास कर्जमाफी केली होती. आणि आज एवढे निकष लावलेत अस्पाक साहेब की त्यामध्ये कर्जमाफी कोणाला मिळत नाही, एवढे कंडिशन टाकलेली. ते कंडिशन ऍक्टिव्ह काढून घेतले पाहिजे, विनाअट कर्जमाफी झाली पाहिजे, विनाअट कर्जमाफ झाली पाहिजे. वाचकडे आपण दुसरं पाहतोय की आपण सगळे संघटनेत मोठ्या उत्साहाने काम करताय, नव्याने संघटना बांधणी करतायत, पण तरीही अनेक पदाधिकारी शिवसेना सोडतायत. या संदर्भात आपली काय भूमिका आहे नेमकी? असा विषय असा आहे की शिवसेनेचे जे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक जे आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे मोठ्या साहेबांना मानणार आहेत. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरछत्रपती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहेत, उद्धवजींना मानणार आहेत. हे जे तुम्ही जे बोलता नाही फुटतूट जी चाललेली ते फक्त नेते गेलेत, खालचा एकही व्यक्ती गेलेला नाही. इथून मागचा तुम्ही इतिहास बघा, जे जे नेते गेले त्यांच्याबरोबर खालचा एकही व्यक्ती गेलेला नाही. आज अशी परिस्थिती. हे जे नेते खऱ्या अर्थानं शिवसैनिक हा नेता घडीत असतो, पण तो नेता काहीतरी लालची पोटी तो सोडून जातो. हे खऱ्या अर्थानं हे त्या नेत्यांना म्हणजे एक दुर्भाग्य आहे आमचं की ते नेते आम्ही तयार करतो आणि ते निघून जातात. परंतु हिच्या पाठीमागून असं वाटतं की हे जे सरकार आहे, कारण हे सरकार आले पण हे जास्त गोंधळ झालेला आहे. ज्यापासून बीजेपीचं सरकार आले तेव्हापासून हे मोठे प्रॉब्लेम क्रिएट झाले. कारण की बीजेपी सरकारला मग आम्हाला हेच कळत नाही की तुम्ही करोडो रुपये देता, खासदार आमदार खरेदी करता. अहो तुम्हाला खासदार आमदार खरेदी करायला पैसे आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफीला पैसे नाही. शेतकऱ्यांचं शेतीमालाचं नुकसान झालं तिथं भरपाई करून द्यायला पैसे नाही तुम्हाला. हा कुठला प्रकार आहे? तुम्ही आता आपण टीव्ही चालू केले तर तुम्हाला विकासाबद्दल चर्चाच होत नाही कुठे. बस फक्त याची एवढे फोडले, त्याचे तेवढे फोडले, याचे आमदार एवढे आले, एवढे खासदार आले ना, आता नगरसेवक येणार, दुसरी चर्चाच नाही. अरे विकासावर तुम्ही बोला ना काहीतरी, हे विकासावरती बोलतीच नाही. म्हणजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला आव्हान करायचे, सर्व जनतेला करायचे, तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करा, माझं त्यात काही दुमत नाही. फक्त आपण जागृत राहून काम व्हायला पाहिजे की हे जे सरकार आहे हे समाजाला कुठल्या दिशेने घेऊन चाललेलं आहे याचा सर्वसामान्यांनी विचार करावा.
नाहीतर अशी वेळ यायला नको की आपल्याला माहिती नेपाळमध्ये काय झालं. हा शेतकरी कधी जर उतरला ना रोडवरती तर नेपाळ सारखी परिस्थिती होईल साहेब, नेपाळ सारखी. तर अशी होऊन देऊ नका, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. ऍक्च्युली या संघटना बांधण्याच्या दृष्टीने गाव तिथे शाखा किंवा असे कोणते उपक्रम आपण पक्षवाढीसाठी तालुक्यात राबवणार आहात? नाही बघ, आता आम्ही पहिलं उपक्रम आम्ही चालू केले की गाव तिथे शाखा, हा उपक्रम आम्ही पहिला चालू केलेला आहे. आणि थोड्या 1-2 महिन्यामध्ये त्याशी मी आपल्याला सांगितलं की आम्ही पारगाव गावापासून सुरुवात केली आणि 1-2 महिन्यामध्ये तो कम्प्लीट करणार आहे. आणि आपल्याला मी आजही सांगतो, त्या दिवशी पण सांगितलं, आज पण सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जुन्नरमध्ये 1 नंबरचा आणायचं काम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ज्यांच्या नियुक्ती झाल्यात त्या सर्वांचं काम आहे आणि आम्ही तो आणणार अशी आम्हाला शाश्वती आहे. आम्हाला की शिवसेना म्हणजे समाजकारण आणि राजकारण याचा चांगला संगम असतो. मागून न्याय मिळत नसेल तर वाचून न्याय मिळवा असं शिवसेना प्रमुखांचं वाक्य चर्चेत असायचं. परंतु सध्या शिवसेना तर त्या पद्धतीने आक्रमक दिसत नाही. साहेब विषय असा त्यामध्ये मोठ्या साहेबांचं असं म्हणणं होतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे जे म्हणजे आपले साहेब जे होते हिंदू हृदय स्मारक सरछत्रपती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं की 80% समाजकारण करा आणि 20%च राजकारण करा. आज तुम्ही जे म्हणता की मागून मिळत नसेल तर हात करायचे, तुमचं म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे किंवा 2 हात करायची तुमची पाळी पाहिजे. परंतु आज परिस्थिती सरकार त्यांचं आहे. आज विरोधामध्ये फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तेव्हा कुठली गोष्ट करताना आम्हाला त्याचा सर्व मागचा पुढचा विचार करावा लागतोय. कुठंच काही घाई करून कुठल्या गोष्टी होती नाही. आम्ही आमच्या पद्धतीने ते काम करतोय आणि इथून पुढे करत राहणार आहे. परंतु हे मी नक्की सांगतो की जास्त जर उद्रेक झाला तर आम्ही रोडवरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जे कार्यकर्ते जे मोठे नेते आम्ही निवडून दिलेत सर्वांनीच, मग त्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, सत्तेतील असतील, जे कोण असतील त्यांना पण ते भारी पडेल.